ते वापरलं जातं. अजून तुमचं दरवाजे किंवा लाकडाला फिनिशिंग राहावं म्हणून काय मारलं जातं बाबा? प्रायमर आपलं काय ते वर्निश एक म्हणतात, टचवूड ते वर्निश किंवा हे प्रायमर एक मारलं जातं बाबा. तुम्हाला ध्यानात आलं पाहिजे की तुम्ही कारण बिल्डिंगचं म्हणलं की बाबा त्यांनी लाकडासमोर दरवाजासमोर बसलं तर तुम्ही सांगता आलं पाहिजे सर असं खिडकीची बी दरवाजे 7 फूट. फक्त आता इथं प्रश्न एवढा राहते, हॉस्पिटलचं मोठ्या बिल्डिंगचं काम आहे तिथं 7 फूट ठेवून चालेल का? कारण जास्त माणसं एकाच वेळेस येणार. कॉलेजमध्ये झालं, मोठ्या किंवा तिथं जर युजचा दरवाजा 7 फुटाचा 4 फूट ठेवलं माणसं येणार, त्यामुळे तिथं ओपनिंग मोठं असतं. म्हणजे विडथ बी 10-15 फुटाची असते ओपनिंग किंवा आणि तेवढ्या ओपनिंगच्या नुसार उंची डिझाईन केलेली असते की देण्यात सांगितलं. पण घराचं बांधकाम करताना तर 7 फुटाचं असतं. 7 फुटाचं लमसम असतो बाबा. डेंटल लेवल म्हणजे काय, दरवाजाच्या वरती आपण ती कडापा टाकतो तुम्ही तुमच्या इथं घराच्या कोणा किंवा कॉन्क्रीटची भीम टाकली जाते लेंटल म्हणतात, किंवा खिडकीच्या वरचं बंद करण्यासाठी वरचा लोड घेण्यासाठी वरचा विटांचा आणि ट्रान्सफर खिडकी खाली समजून चाला पाहिजे. खिडकीच्या खाली आता इथं मी बांधकाम लागलं, आता लेंटलचं काय इंचात नाही, इंचात नाही फुटाचं सांगितलं एवढं आहे. एवढी प्लास्टरची जाडी देऊन चाललं का? एवढी 2 फूट झाली तेवढी 3 असं की प्लास्टरची, त्यामुळे की प्लास्टरची जाडी ही MM मध्ये असते. MM मध्ये किती MM सर सर्वसाधारणतः किती MM ची जाडी किती सांगितली? नाही 12-23 20 MM प्लास्टरची जाडी बाहेरची. आतली वर ही लेंटेल 7 ते 8 ना, 10 ते 12 सांगितलं. 10 ते 12 फुटली आतल्या बाजूची जाडी आणि ती वरचं शिडी घातलं म्हणजे वरचं आपलं त्याची 6 ते 8 MM आहे. MM तिला महत्वाचं आहे, नाही ते इंच तिथं गोंधळ. MM मध्ये सिमेंटच्या बॅगचं वजन किती? 50 किलो. आणि जास्तीत जास्त किती दिवस वापरू शकता सिमेंट पॅकेज? 3 महिन्यापर्यंत. कंपनीत आल्यापासून बरं असा प्रश्न विचारणार ते. आता तुम्ही म्हणा आम्ही कशा तुम्ही शेळ का ताजू कोण सांगणार की तारखी बघणार. आता काय केमिकल अशी बीत किती लावलं किती फुलता येतं आणि नवीन तारखा फिट करायचं बिस्किटच्या पुढ्या सुद्धा येतात, साबण सगळं करता येतं. असल्या मशीन केमिकल आहे तिथे पुसलं किती जातं तिथं प्रिंटिंग मशीन लगेच दुसरी तारीख 6 महिन्याची चालू लगेच तसं करता येतं. मग ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग त्याच्या काही कंडिशन आता मग आपल्या बिस्किटचा थोडा खराब असला आपल्या कसा करणार तो बदलणार आणि असा वास वेगळा येतो किंवा जाळी बिस्किट तसं सिमेंट सुद्धा वाळकायचं झालं तर सिमेंट वाळकायचं तुम्हाला लक्षात सांगितलं. नवीन बॅच म्हणजे नाहीच माहिती पण चांगलं काय सांगितलं बॅग फोडली की ग्रीन कलर पाहिजे. त्या सिमेंटातून क्लिनिंग घेतलं की असं गाठ नाही लागली. 2 चिमटे सिमेंट घेतलं तर कसं हाताला असा चिमटे घेतलं तर मऊ लागलं पाहिजे, एक सुद्धा गाठ लागली नाही पाहिजे. हात घातला की थंड लागलं पाहिजे आणि टपात पाणी घ्यायचं. आणि आता टपात तुम्ही करून बघा तुमच्या कामात काम करत माती घ्यायची का टपात आणि टाकायची त्याची माती बुडती आणि सिमेंट ताजं टाकलं ते काय करणार पुरत नाही लगेच सिमेंट कसं नाही झालेलं असतं ते असतं आणि त्याचा तस केला तरी बी त्यांनी पॅकिंग करून दिलेलं सिमेंट टाकलं तिथं सिमेंट माती झालं लगेच बुडते सिमेंट. त्यामुळे मग सिमेंट ताजं सगळं ओळखू शकतो किंवा साध्या सोप्या वजन फरशी पडली म्हणजे बाबाच्या अंदाजाखाली फाउंडेशन मध्ये जातो जमिनीखाली खिडकीच्या खालीपर्यंत सिल्लेवर खाली फरशी पासून खिडकीच्या खालच्या बाजूला सिल्लेवर म्हणतात. तिथून फक्त आता तिथे सिल्लेवर पासून ती खिडकीच्या वरच्या बाजूला जी पट्टी किंवा दरवाजाचा लेंटेल लेवल आहे 7 फुटा वाजते. ब्रास 10 बाय 10चा ब्रास टेप बी शिकवलाय 10 बाय 10 म्हणजे 10 फूट असं 10 फूट असं 10 फूट असं 10 बाय 10 एक ब्रास एक ब्रास बांधकाम झालं मग मोजते तर ती मोजता किती ब्रास काम हे संधी काम मोजता किती
की रनिंग फुटात काम कुठे कुठे कसं किती फूट आहे कोण कोण रनिंग फुटात भीते रनिंग फूट म्हणजे कसं आलं नुसतं ते टाकायचं एवढा बाबा इथं 5 फूट भरलं 10 फूट भरलं अख्खं टोटल 100 फूट भरलं किंवा 200 फूट भरलं किती मग ती 200 गुणिले बाबा काय रेट असतो किती रुपयाने काम भेटतो रनिंग फुटावर काम घेतात माहिती आहे तुम्हाला रनिंग म्हणजे डायरेक्ट नुसतं उभा टेप मोजून जायचं पडायला आणि ब्रास मध्ये अख्खा सगळं मोजून जातं हे चौक मोजून